गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस किंवा आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयामध्ये आपण समारंभ व्यवस्थापन इव्हेंट मॅनेजमेंट अभ्यासत आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण इव्हेंट किंवा कार्यक्रम समारंभ म्हणजे काय हे बघितलेलं आहे. समारंभांचे वेगळे प्रकार आणि समारंभ व्यवस्थापनाची व्याख्या या तिन्ही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. या लेक्चरमध्ये आपल्याला समारंभाची तयारी कशी केली जाते हे बघायचं आहे. समारंभ व्यवस्थापनाची कार्यपद्धती काय असते याचा अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. समारंभ व्यवस्थापन म्हटल्यानंतर एखादा प्रोजेक्ट मॅनेजमेंट आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकलेलो आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी समारंभ व्यवस्थापन इथं केलं जातं. म्हणजे एक समारंभ हा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या दृष्टीने एक असणारा प्रोजेक्ट असतो. आता समारंभाचे जसे वेगळे प्रकार पडतात त्याच पद्धतीनं व्यवस्थापनाची पद्धत देखील कार्यपद्धत देखील इथं बदलत असते. म्हणजे एखादा लग्न समारंभ असला तर कार्यपद्धती वेगळी असते. एखादी स्पर्धा असेल तर कार्यपद्धती वेगळी असते. एखादी जाहिरात कंपनीची उद्घाटन असेल तर त्या ठिकाणी कार्यपद्धती ही वेगळी असते. म्हणजे समारंभ व्यवस्थापनाची कार्यपद्धती एकच एक अशी आपल्याला सांगता येत नाही, परंतु तरी देखील सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित असते. कुठलाही प्रकारचा कार्यक्रम असला तरी नेमकं काय करायला पाहिजे हे इथं निश्चित असतं. तर कार्यपद्धती अभ्यासताना 3 घटक इथं लक्षात घ्यावे लागतात आपल्याला. एक समारंभपूर्वीची कार्यपद्धती किंवा समारंभपूर्वीची कार्ये, प्री इव्हेंट ॲक्टिव्हिटीज असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे समारंभ प्रत्यक्ष ज्यावेळी होणार आहे त्याआधी वेगवेगळ्या प्रकारची तयारी, वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन करावं लागतं. त्याला समारंभपूर्वीची कार्य अशी म्हटलं जातं. त्यानंतर प्रत्यक्ष समारंभ सुरू असताना असणारी कार्य, म्हणजे नियोजन जर पूर्ण असेल, नियोजन जर चांगल्या पद्धतीने केलं असेल तर आपल्याला समारंभातील कार्य ही फारशी अवघड वाटणार नाही आहेत. त्यानंतर समारंभ संपल्यानंतर देखील कार्य इथं काही करावे लागतात. आवरावर करावं लागते, वेगळ्या गोष्टी इथं द्याव्या लागतात. तर ह्या 3 पद्धती इथं महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये समारंभपूर्वीचे कार्य, समारंभातील कार्य आणि समारंभ संपल्यानंतरचे कार्य अशी कार्यांची विभागणी इथं केलेली आहे. आता आपल्याला पहिला जो घटक आहे तो अभ्यासायचा आहे, समारंभपूर्वीची कार्य, प्री इव्हेंट ॲक्टिव्हिटीज. समारंभ कुठलाही समारंभ असला तरी समारंभ सुरू करण्यापूर्वी वेगवेगळी कार्य जी करावी लागतात त्याला समारंभपूर्व कार्य असं म्हटलं जातं. पहिल्यांदा जो घटक आहे तो म्हणजे ग्राहकाबरोबर चर्चा करणं. जो क्लायंट असतो आपला त्याच्यावर चर्चा आपल्याला करावी लागते. दीर्घ प्रकारच्या ह्या चर्चा चालत असतात. म्हणजे समजा एखादं लग्न ठरवायचं आहे किंवा लग्नाचा समारंभ आयोजित करायचा आहे, प्री वेडिंग शूटिंग आहे, तर त्या ठिकाणी त्या ग्राहकाबरोबर चर्चा करावी लागते. त्यांच्या अपेक्षा काय आहेत त्या समजून घ्याव्या लागतात. त्यांची निधी किती खर्च करणार आहेत, किती खर्च करण्याची तयारी आहे हे निश्चित करावं लागतं. आणखी त्यानंतरच पुढची चर्चा, पुढचं कार्याचं स्वरूप इथं निश्चित होत असतं. आता एखादा लग्न समारंभ आयोजित करायचा असला तर अगदी 5 लाखापासून ते 50 लाखापर्यंत कोट्यावधीमध्ये हा खर्च जाऊ शकतो. तर काही लग्नांच्या या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज आपण बघितल्या मोठ्या लग्नांच्या, तर त्या 400-400, 500-500 कोटी रुपये हे लग्नावर खर्च केले जातात. पटत नाही आपल्याला, परंतु हे सत्य आहे की जे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्या जर मुलांची लग्न जर बघितली तर त्यासाठी 500-500 कोटी रुपये त्यांनी खर्च केलेले असतात आणि त्यामध्ये अनेक प्रकारची कार्य इथे समाविष्ट असतात. त्यामुळं हे बजेट 5 लाखापासून 500 कोटीपर्यंत देखील इथं जाऊ शकतं. एखादा ऑलिम्पिकसारखा इव्हेंट आपल्याला घ्यायचा असेल तर त्याचं बजेट हे कितीतरी कोटी, हजारो कोटीमध्ये हे बजेट असतं. एखादी स्पर्धा घ्यायची असेल, IPL स्पर्धा घ्यायची असेल तर त्याचं बजेट देखील हे हजारो कोटीमध्ये इथं असू शकतं. त्यामुळं कुठल्या प्रकारचा इव्हेंट आहे, तुमचं समारंभ कुठल्या प्रकारचा आहे हे निश्चित करून ग्राहकाबरोबर त्याची चर्चा इथं करावी लागते.
मग ग्राहक छोटा असू दे किंवा मोठा असू दे, चर्चाही करणं आवश्यक असतं. चर्चा झाल्यानंतर कार्यक्रमाची संकल्पना आपल्याला निश्चित करावी लागते. नेमकं ग्राहकांच्या अपेक्षा आणि त्यानुसार काय काय आपण पुरवू शकतो हे या पद्धतीची मांडणी इथं करावी लागते आणि कार्यक्रमाची संकल्पना इथं निश्चित करावी लागते. त्यानंतर कार्यक्रमाचा आराखडा तयार करावा लागतो. म्हणजे संकल्पना एकदा निश्चित झाली, अमुक एक प्रकारचा कार्यक्रम होणार आहे, अशा पद्धतीने होणार, हे निश्चित झाल्यानंतर कार्यक्रमाचा आराखडा किंवा रूपरेषा किंवा प्लॅन इथं आपल्याला तयार करावा लागतो. हा प्लॅन झाल्यानंतर त्या पद्धतीनं संघटन रचना करावी लागते. म्हणजे एकदा संकल्पना निश्चित झाली, आराखडा किंवा प्लॅन इथं तयार केला, त्यानंतर त्या पद्धतीनं आपली संघटना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे त्याची संघटना इथं निश्चित करावी लागते. म्हणजे इथं कार्य ठरवावी लागतात, काय काय करायचं आहे ते ठरवावं लागतं आणि त्या कार्यांसाठी योग्य व्यक्ती इथं निवडावी लागते. म्हणजे समजा लग्न समारंभ आहे आणि त्या ठिकाणी आपण इथं एक निश्चित केलेलं आहे की फोटोग्राफी घ्यायची आहे, व्हिडिओग्राफी घ्यायची आहे, तर त्या ठिकाणी कुणाला नियुक्त करायचं, कोण फोटोग्राफर निवडायचा, कशा पद्धतीचे फोटो इथं पाहिजे आहेत, व्हिडिओ कुठल्या प्रकारचे पाहिजे आहेत, हे निश्चित करावं लागतं आणि त्या पद्धतीनं त्या व्यक्तींना इथं अपॉइंटमेंट द्यावी लागते, त्या व्यक्तींना नेमावं लागतं. त्यानंतर कार्यक्रमाचं अंदाजपत्रक तयार करणं, प्रिपेअरिंग कॅश फ्लो स्टेटमेंट, ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. एक बजेट करावं लागतं. म्हणजे कार्यक्रमाला किती खर्च येणार आहे हे पहिल्यांदा आपल्याला निश्चित करावं लागतं. आता खर्चाचा अंदाज हा देखील फ्लक्च्युएटिंग असू शकतो. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे लाखामध्ये खर्च होतो, कोट्यामध्ये खर्च होऊ शकतो. ग्राहकाच्या अपेक्षा, ग्राहकाच्या गरजा, ग्राहकाची आर्थिक परिस्थिती यानुसार हे अंदाजपत्रक तयार करावं लागतं. एक साधं उदाहरण घेतलं, आपण फोटोग्राफीचं उदाहरण घेतलं तर फोटोग्राफीचं आज या ठिकाणी प्री वेडिंग फोटोग्राफी असेल तर अगदी 50,000 पासून अगदी 50 लाखापर्यंत ही फोटोग्राफीचे प्रकार उपलब्ध असतात. वेडिंग फोटोग्राफी असेल तर तेच असतं, अगदी 10,000 20,000 रुपयापासून सुरू होतं आणि 50 लाखपर्यंत ही फोटोग्राफी व्हिडिओग्राफी जाऊ शकते. तुम्हाला तुमचं बजेट इथं महत्त्वाचं असतं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ते क्लायंट्स इथं द्यावे लागतात. तुम्हाला ते आउटपुट तुम्हाला द्यावं लागतं. थोडक्यात कार्यक्रमाचं अंदाजपत्रक तयार करताना ग्राहकाशी चर्चा करून, संकल्पना निश्चित करून त्यानंतर अंदाजपत्रक इथं बनवावं लागतं. त्यानंतर विविध सेवा ज्या असतात त्यांचं नियोजन इथं करावं लागतं. विविध सेवांचं नियोजन करणं आवश्यक असतं. तर त्याच्यामध्ये जागा, पहिल्यांदा कार्यक्रमाची जागा, त्यानंतर कार्यक्रमाच्या सेटची उभारणी, स्टेजवरील व सभागृहातील बैठक व्यवस्था, विद्युत व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, विशेष परिणाम स्पेशल इफेक्ट द्यायचे असतील, विशेष परिणाम साध्य करण्याची व्यवस्था, खाद्यपेय व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सुरक्षा उपाय, फोटो, व्हिडिओ, या सगळ्यांचं नियोजन आपल्याला इथं करावं लागतं. आता ह्या गोष्टी म्हटलं तर आपल्याला वाचत असताना फार सोप्या वाटतात, परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्यावेळी आपण इव्हेंट मॅनेजमेंट हाती घेतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी या इथं खूप कठीण स्वरूपाच्या भासू शकतात. कारण हे सगळे व्हेंडर्स हे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. म्हणजे जागा एकाची असते, सेट उभारणारा दुसरा असतो, स्टेज उभारणारा या ठिकाणी व्यक्ती वेगळी असते, बैठक व्यवस्था इथं वेगळ्या प्रकारची इथं करावी लागते. म्हणजे हे जे पुरवठादार असतात, व्हेंडॉर्स असतात, ते सगळे वेगवेगळे असल्यामुळं त्या सगळ्यांच्यामध्ये संयोजन राखणं इथं आवश्यक असतं. इथं संयोजन करणं इथं आवश्यक असतं. समन्वय राखणं देखील इथं आवश्यक असतं. म्हणजे फक्त ऑर्डर दिली आणखी ती व्यक्ती आली असं इथं होत नाही आहे. बऱ्याच वेळा त्यांच्या वेळा घ्याव्या लागतात, त्यांना त्या ठिकाणी बोलवावं लागतं, त्यांच्याकडून नियोजन करून घ्यावं लागतं. म्हणजे एक इव्हेंट जर आपण घेतला, जशी आपण ग्राहकाबरोबर चर्चा करतो, आणखी त्याच्याकडून बजेट काढून घेतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी हे जे व्हेंडॉर्स आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करावी लागते. आता उदाहरणच घेतलं तर व्हिडिओ शूटिंग घ्यायचं आहे, ग्राहकांना अपेक्षा व्यक्त केली, आपल्याला अमुक एक प्रकारचा व्हिडिओ पाहिजे किंवा अद्याप अशा प्रकारची फोटोग्राफी पाहिजे, त्याचं बजेट एक 5 लाख आहे असं गृहीत धरलं,
तर त्याच पद्धतीनं असे व्हिडिओ पुरवणारे आणि देणारे कोणकोणत्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधावा लागतो आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या वेळा ठरवून त्या पद्धतीनं त्या लोकांना इथं बोलवावं लागतं, त्यावेळी बोलवावं लागतं. असं प्रत्येक बाबतीमध्ये हे होत असतं. त्यामुळं समारंभ व्यवस्थापन म्हटलं तर सोपं आहे, परंतु या ठिकाणी एक कठीण स्वरूपाची ॲक्टिव्हिटी असते समारंभ व्यवस्थापन. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतो तेवढं पण सोपं नसतं. तर ही सगळी कार्य जी आहेत ती पूर्व कार्य आहेत. समारंभ होण्यापूर्वी ही सगळं निश्चित करावं लागतं. समारंभाच्या तारखेपूर्वी हे प्लॅनिंग अगदी शेवटच्या घटकेपर्यंत चालतं. समारंभ व्यवस्थापन हे अगदी शेवटच्या घटकेपर्यंत चालणारी प्रक्रिया असते. म्हणजे आज समजा उद्या एक लग्न असेल तर त्याची तयारी आज रात्रीपर्यंत 12 वाजेपर्यंत ही तयारी सुरू असते. त्यामुळं या कार्यांना सगळ्यात महत्त्व असतं. त्यानंतरचा दुसरा घटक म्हणजे समारंभातील कार्य. आता समारंभातील कार्य जर तुमचं प्लॅनिंग परफेक्ट असेल, चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं असेल तर समारंभातील कार्य ही बऱ्याच प्रमाणामध्ये सोपी बनतात. आता समारंभातील कार्य कुठली असतात तर सगळ्या जोडण्या आपण इथं लावलेल्या असतात. सगळे या ठिकाणी व्हेंडर्सना नियुक्त केलेलं असतं. तर त्या ठिकाणी फक्त त्या कार्यांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं इथं आवश्यक असतं. जे आपण वेगवेगळे व्हेंडर्स असतात ते व्यवस्थितपणे काम करतात की नाही, त्या व्यक्ती व्यवस्थितपणे काम करतात की नाही, ते कार्य योग्य वेळी होतात की नाही याची अंमलबजावणी आपल्याला समारंभामध्ये करावी लागते. काही वेळा अनपेक्षित स्वरूपाच्या अडचणी येतात, त्यावेळी ते मार्ग काढणं हे देखील आवश्यक असतं. समारंभ व्यवस्थापन हे या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजमेंटसारखं असतं. अडचणी ऐनवेळी येऊ शकतात, अडचणी वेगळ्या प्रकारच्या उद्भवू शकतात. त्यावर मात करण्याचं कौशल्य त्या व्यवस्थापकाकडं असलं पाहिजे. त्यानंतर सर्वसाधारण समन्वय राखणं हे देखील काम आहे. म्हणजे ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू असतात त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन, समन्वय इथं साधावा लागतो. ग्राहकांच्या सेवेला सतत उपलब्ध व्हावं लागतं. बऱ्याच वेळा ग्राहक किंवा ग्राहकाकडील वेगवेगळ्या व्यक्ती चिडण्याची इथं शक्यता असते, त्याच्यामध्ये विसंवाद निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांच्यामध्ये समन्वय साधणं, त्या ठिकाणी मार्ग काढणं, समजावून सांगणं ह्या सगळ्या गोष्टी इथं व्हाव्या लागतात. एखादा लग्न समारंभ असला की त्याच्यामध्ये रुसवा-फुगवा हा नेहमी होत असतो. लोकांच्या अपेक्षा बऱ्याच असतात, त्या पद्धतीनं सगळ्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. अशावेळी ते लोक रागावू शकतात, त्यांचा राग काढणं इथं आवश्यक असतं. आणि या समारंभावर वेगवेगळ्या कार्यांवर सातत्यानं देखरेख ठेवणं, व्हिजिलन्स हा देखील एक महत्त्वाचा घटक असतो. म्हणजेच समारंभ व्यवस्थापक प्रत्यक्षात तिथं काहीही कार्य करत नसतो. एकदा नियोजन झालं आणि वेगवेगळी लोक काम करू लागले की व्यवस्थापकाला कुठलंही काम नसतं. जो समारंभाचा प्रमुख असतो, व्यवस्थापनाचा प्रमुख आहे, त्याला फारसं कार्य नसतं. परंतु त्याच्याकडं महत्त्वाचं काम म्हणजे या सगळ्यांवर देखरेख ठेवणं, व्हिजिलन्स हे इथं महत्त्वाचं कार्य असतं. ही झाली समारंभातील कार्य. त्यानंतर तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे समारंभानंतरचे कार्य. आता समारंभ संपल्यानंतर सगळे लोक म्हणजे आयोजक असतात समारंभाचे, ते सगळे आपापल्या ठिकाणी निघून जातात आणि सगळ्यात शेवटची आवरावर जी असते ती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला इथं करावी लागते. हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य असतं. कारण समारंभ सुरू असताना सगळे उत्साहामध्ये असतात, परंतु ज्यावेळी समारंभ संपतो त्यावेळी हा उत्साह देखील संपतो. शेवटची आवरावर या ठिकाणी त्या व्यक्तींना करावी लागते. त्याच्यामध्ये स्टेज उतरवणं किंवा सेट असेल तयार केलेला तर उतरवणं, हिशेब पूर्ण करणं, बिल अदा करणं, जादा जर खर्च असेल तर त्याची छाननी करणं, समारंभामध्ये घेतलेली छायाचित्र असतील त्यांचा अल्बम तयार करणं, डॉक्युमेंटरी तयार करणं, व्हिडिओ तयार करणं, हे सगळी समारंभानंतरची कार्य असतात. त्यानंतर ग्राहकाला धन्यवाद देणारं पत्र पाठवणं, झालेल्या कामाचं मूल्यमापन करणं, म्हणजे आपण जो समारंभ पार पाडलेला आहे तो व्यवस्थित आहे की नाही हे देखील स्वतःचं स्वयंमूल्यमापन इथं करावं लागतं. आणखी त्याच्यामध्ये भाग घेतलेल्या सर्वांचे आभार मानावे लागतात. थोडक्यात समारंभानंतरची कार्य देखील तितकीच महत्त्वाची असतात. समारंभ संपला म्हणजे इथं कार्य संपलं असं होत नाही.
समारंभ ज्यावेळी संपतो त्यावेळी ग्राहकाच्या दृष्टीनं तो समारंभ संपलेला असतो. जो क्लायंट आहे त्याच्या दृष्टीनं हा समारंभ संपलेला असतो, परंतु इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या दृष्टीनं हा समारंभ अजूनही संपलेला नसतो. सगळे डॉक्युमेंटेशन पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी समारंभ संपत नाही. हे सगळं झालं, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी वगैरे सगळे त्या ग्राहकापर्यंत पोचले की त्या ठिकाणी तो इव्हेंट संपला असं इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या दृष्टीनं मानलं जातं. तर थोडक्यात कार्यपद्धती या प्रकारची असते. अर्थात आत्ता जी सांगितलेली कार्यपद्धती आहे ती विशिष्ट सर्वसाधारण समारंभ निश्चित करून इथं सांगितलेली आहे, परंतु समारंभाचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामुळं सगळ्याच समारंभाला ही कार्यपद्धती लागू होईल असं नाही आहे. सर्वसाधारण समारंभ, त्याच्यामध्ये स्पर्धांचं आयोजन असू दे, लग्न समारंभ असू दे, याच्यासाठी ही कार्यपद्धती उपयुक्त मानली जाते. इथंच थांबूया. थँक्यू.